गेले 20 ते 25 वर्षापासून मी राजकारणापासून दूर गेलो होतो. ते दूर जाण्याचं कारण होतं की त्या काळामध्ये मला राजकारणातले अनेक धोके अनुभवायला मिळाले, गद्दारी अनुभवायला मिळाली. माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले. मतमोजणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस लाईट कसे घालवले गेले, माझ्या मतपत्रिका कोणी कोणी कशा कशा पळवल्या. त्यावेळेचे शिवसेनेचे नेते शिवाजीराव ठाकरे हसतायत की त्यांना तो सगळा प्रसंग माहीत आहे. आणि अशा धोके मिळाल्यामुळे मी थोडासा राजकारणावर पासून लांब गेलो होतो. सर्व कोपरावकरांना माहीत आहे की मी गेले 50 वर्षापासून राजकारण आणि समाजकारणामध्ये आहे. गेले 20 ते 25 वर्षापासून मी राजकारणापासून दूर गेलो होतो. ते दूर जाण्याचं कारण होतं की त्या काळामध्ये मला राजकारणातले अनेक धोके अनुभवायला मिळाले, गद्दारी अनुभवायला मिळाली. माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले. याची सर्व कोपरावकरांना माहीत आहे. नुकत्याच या 2000 साली जी शेवटची निवडणूक मी लढलो ती सुद्धा जनतेमधून लढलो. आणि त्या जनतेमधून लढलेल्या निवडणुकीत सुद्धा कोपरगावकर अतिशय चवीनं काही गोष्टी चघळतात. मला अनेक जण येऊन सांगतात की सांगता सभा जी झाली त्याच्यात आमच्या नेत्यांनी काय भाषण केलं. त्याचप्रमाणे मतमोजणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस लाईट कसे घालवले गेले, माझ्या मतपत्रिका कोणी कोणी कशा कशा पळवल्या. त्यावेळेचे शिवसेनेचे नेते शिवाजीराव ठाकरे हसतायत की त्यांना तो सगळा प्रसंग माहीत आहे. आणि अशा धोके मिळाल्यामुळे मी थोडासा राजकारणावर पासून लांब गेलो होतो. परंतु आता मला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे. काळे कुटुंबीय जे प्रामाणिक कुटुंब आहे, राजकारणामध्ये कधीही धोका न देणारं कुटुंब आहे, आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणारं कुटुंब आहे. अशा काळे कुटुंबियांकडून मला प्रवेश दिला गेला राष्ट्रवादीमध्ये. त्याच्यामुळे मला आनंद झाला आणि त्यामुळे मित्रांनो मी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मी जरी राजकारणापासून लांब होतो तरी समाजकारणापासून कधीही लांब गेलेलो नव्हतो, हे कोपरावकरांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून असेल, समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून असेल, दादाप्पा खंडाप्पा कोयटे शाळेच्या माध्यमातून असेल, मी सातत्यानं समाजकारण आणि समाजकारणच करीत आलेलो आहे. आणि आता राजकारणामध्ये मी पुन्हा उडी मारलेली आहे. जे काही करायचं ते चांगलं करायचं, दर्जेदार करायचं, क्वालिटीचं करायचं, हाच माझा पहिल्यापासून मी व्रत घेतलेला आहे. तुम्ही समता नागरी सहकारी पतसंस्था बघा, महाराष्ट्रातली 1200 कोटी रुपयाची ठेवी असलेली ग्रामीण भागातली सर्वात मोठी संस्था म्हणून समताचं नाव आहे. एवढंच नव्हे, 1200 कोटीपैकी तब्बल 400 कोटी रुपयांचा विश्वास माझ्यावर कोपराव शहरातल्या नागरिकांनी दाखवलेला आहे. या 400 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, या सर्वसामान्य माणसाच्या तब्बल 22,000 ठेवीदारांच्या ठेवी माझ्याकडे आहेत. म्हणजे 22,000 कोपरावच्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम मी गेले अनेक वर्ष करतो आहे, हे आपल्या समोर आहे. समता इंटरनॅशनल स्कूल असेल, ज्यावेळेस समता इंटरनॅशनल स्कूलची जागा खरेदी केली त्यावेळेस मला अनेकांनी वेड्यात काढलं होतं. कोपराव शहरापासून 7 किलोमीटर असलेल्या कोकणठाण शिवारामध्ये कोणत्या शाळेमध्ये येणार. आज तुम्ही बघताय, अहमदनगर जिल्ह्यातली सर्वात मोठी आणि शैक्षणिकदृष्ट्या अकॅडमिकली जिल्ह्यामध्ये 1 नंबरची असलेली समता इंटरनॅशनल स्कूल आज माझ्या सुनेच्या माध्यमातून मला करायला मिळालेली आहे. याचाही मला मनपूर्वक आनंद होत आहे. अशा अनेक कामं मी केलेली आहेत. समता इंटरनॅशनल स्कूलचं मी नाव सांगितलं. या समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून ज्यावेळेस कोरोनाचं संकट या कोपरावर आलं होतं, मी दररोज कोपरावच्या नागरिकांना 1000 डबे घरपोच पोचू देतो. 1000 सर्वसामान्य नागरिकांना घरपोच डबे पोहोचवण्याचं 3.5 महिने काम मी या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते डबे आज देखील शेकडो डबे माझ्या माध्यमातून आपल्या जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत, अल्पसंख्याक माणसं आहेत, कोणाला आधार नाही, त्या निराधार माणसाला शेकडो डबे पाठवण्याचं काम मी करतो. हे निराधार व्यक्ती जे आहेत, हे नागरिक जे आहेत, हे मला कधीही विसरणार नाही. अर्थात मी जे काही केलं ते निवडणूक लढवण्याकरता अजिबात केलेलं नव्हतं. निवडणूक लढवण्याचा विचार सुद्धा माझ्या मनामध्ये आलेला नव्हता.
मी परवा गांधीनगर भागामध्ये गेलो प्रचार फेरी करता. त्या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये 70-80 महिला एकत्र येऊन माझी वाट पाहत होता. कशाकरता वाट पाहत होत्या? त्यांनी मला औक्षण केलं, मला आशीर्वाद दिला त्यांनी. काका, तुम्ही आम्हाला 7-8 वर्ष झाले जेवण पुरवताय, या तुमच्या उपकाराची फेड करण्याचं जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे. अशा पद्धतीचं सामाजिक काम. मी धार्मिक नक्कीच आहे,